नाही नाही, दोन्ही गोष्टी. रोहित बाहेर यायची आम्ही वाट बघतोय, ते महत्वाचं आहे. त्याचबरोबर डिस्क्वालिफिकेशनची पण केस सायमल्टेनियसली हिअरिंग चाललंय. दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि तेवढं कर्तृत्व आमच्यामध्ये असतं की आम्ही दोन गोष्टी व्यवस्थित करू शकतो. महिला काय पुढचं पाऊल असणार आहे या सर्व संकटात? संकट नाही आहे, तो आज संघर्ष आहे. ठीक आहे, आव्हानं आहेत. पण याच्यासाठीच तर आम्ही शिकलो ना. आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिक्षण कशाला दिलं? स्वतःच्या पायावर उभं राहायला. आम्ही सगळ्या महिला एकत्र मिळून आम्ही खंबीरपणे उभे राहू. आणि जो अन्याय आहे त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढू. हम लढेंगे और जीतेंगे. 10 तासापेक्षा जास्त वेळ झालाय चौकशी सुरू आहे आणि पवार साहेब सुद्धा बाजूलाच ऑफिसमध्ये बसले. तर नाही, पुढे मी आत्ताच पवार साहेबांना विनंती केली की त्यांनी घरी जावं, कारण का जवळपास 12 तास झाले पवार साहेब इथेच आहेत. साहेब सकाळी 9:30 वाजता आलेत, रात्रीचेही 9:30 वाजलेत. त्यांची जेवायची वगैरे वेळ असते, त्याच्यामुळे मी पवार साहेबांना विनंती केली की त्यांनी आता घरी गेलं पाहिजे. आणि आता रोहित